वरवंडी तालुका राहुरी शिवारात बॉम्ब पडल्याने मोठी खळबळ उडाली असून वरवंडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नेहमीप्रमाणेच केके रेंज येथे सुरू असलेल्या युद्ध सरावाची विमाने गिरट्या घालत असताना दिनांक 24 मार्च रोजी 12 वाजेच्या सुमारास हवाई दलाचे एक विमान राहुरी कृषी विद्यापीठाच्या वरवंडी शिवारातील बांबू प्रकल्पावरून गेले। नंतर काही क्षणात एक मोठा आवाज होऊन सुमारे 150 फूट उंच माती उडाली। हा प्रकार पाहून शेजारीच पिकाला पाणी देत असलेले शेतकरी राजेंद्र गोरक्षनाथ ढगे यांनी हा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली। त्या ठिकाणाहून काही शेतकऱ्यांच्या गेलेल्या पाईपलाईन फुटल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले व विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना तात्काळ कळविले। तसेच महसूल यंत्रणेला खबर दिली असता विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा व वरवंडीचे ग्राम महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती वरिष्ठांना कळविली। मात्र त्यात महसूल यंत्रणेने गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून आले नाही। दिनांक 28 मार्च रोजी काही शेतकरी फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी आले असता जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदत असताना जमिनीत 6 ते 7 फूट खोल अंतरावर हा बॉम्ब निदर्शनास आल्याने या शेतकऱ्यांनी घाबरून तेथून पळ काढत गावकऱ्यांना कळविले। वरवंडीचे रहिवासी असलेले नांदगावचे सध्या महसूल विभागात कार्यरत असलेले ग्राम महसूल अधिकारी ज्ञानदेव हनुमंता बेल्लेकर हे देखील घटनास्थळी गेले असता प्रत्यक्ष पाहणी केली व मोठे धाडस करून खड्ड्यात उतरून पाण्याच्या खाली जमिनीत असलेला बॉम्ब हाताने तपासला। या बॉम्बच्या दोन्ही पिना लॉक असल्याने तो फुटणार नाही असा दिलासा नागरिकांना दिला। ज्ञानदेव बेल्लेकर हे सैन्य दलातून सेवानिवृत्त आहेत। त्यांचे काही सैन्य अधिकाऱ्यांचे संपर्क असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून ही बाब सैन्य अधिकाऱ्यांना कळवली। त्यानंतर केके रेंज येथील सैन्य अधिकारी व हवाई दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली। खड्ड्यात साचलेले पाणी उपसा केल्यानंतर हा बॉम्ब काही अंशी उघडा पडला। हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले असता हवाई दलाचे विंग कमांडर यांनी सांगितले की प्रत्येक बॉम्बला एक पिनकोड असतो। हा पिनकोड हवाई दलाचा नाही, त्यामुळे हा बॉम्ब हवाई दलाचा नसून सैन्य दलाचा असल्याचे सांगितले। आम्ही सदर बॉम्ब हाताळण्याचा प्रयत्न केला तर तो फुटू शकतो व 5 किलोमीटर वर्तुळात मोठे नुकसान होऊ शकते। यावेळी घटनास्थळी हजर असलेल्या सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी नाशिक येथील सैन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली। दिनांक 29 मार्च रोजी नाशिक येथील बॉम्ब तज्ज्ञ येऊन हा पडलेला बॉम्ब डिफ्यूज करण्यात येईल असे सांगितले। सदर बॉम्ब फुटला असता तर आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसर बेचिराख झाला असता अशी चर्चा सैन्य दलातील कर्मचारी आपसात करत होते। ज्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली त्या शेतकऱ्यांची घरे या बॉम्ब पडलेल्या ठिकाणाहून काहीच अंतरावर आहेत। या घटनेने वरवंडी पंचक्रोशीत भीतीचे सावट पसरले असून सदर बॉम्ब लवकरात लवकर डिफ्यूज करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। दिनांक 24 मार्च 2025 रोजी दुपारी 12:30 दरम्यान मजेवरंडी गावाच्या वरून रॉकेट गेलं। तर रॉकेट जाताना जोराचा आवाज झाला म्हणून शेतकरी राजू ढगे आणि त्यांचे बंधू आवाजी दिशेने पळले। तिथं जाऊन प्रत्यक्ष पाणी केले असता माती उडलेली त्यांना हवी दिसली, परंतु तिथं काहीतरी पडलं म्हणून असं जाणवलं त्यांना। परंतु 4 दिवसानंतर तिथं शेतकऱ्याची पाईपलाईन खालून गेलेली होती। मग शेतकऱ्यांनी तिथे येऊन जेसीबीने उकराउकरी केली पाईपलाईन जोडण्यासाठी, परंतु त्यांना खोदकाम करताना एक बॉम्ब सारखी वस्तू दिसली। त्यानंतर डिग्रज गावचे तलाठी भाऊसाहेब शिंदे भाऊसाहेब यांनी अगोदर पंचनामा करून तसा रिपोर्ट तहसील कार्यालय व वरिष्ठ कार्यालयाला कळवला होता। तसंच मग आज ही घटना झाल्यानंतर मी नगरला सर्व्हिसला असल्यामुळे मला असा फोन आला यांचा शिंदे भाऊसाहेब आणि राजू ढगे की असं बॉम्ब आहे तिथं। तर मी केकेऱ्यांच्या जवळ माझा एरिया असल्यामुळे मला केकेऱ्यांचे काही फोन नंबर्स माझ्याकडे होते। तात्काळ त्यांना फोन करून दुपारी 3 वाजता ते घटनास्थळी आर्मीचा स्क्वॉड हजर झाला। आर्मीचा स्क्वॉड हजर झाला त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, ते बॉम्ब होता तिथं। त्यानंतर त्यांनी एअरफोर्सवाल्यांना कळवलं। एअरफोर्सचे स्क्वॉड लीडर व त्यांची टीम प्रत्यक्ष ठिकाणी आली आणि त्यांनी पाहणी केल्या असता बॉम्ब हा एअरफोर्सचा नसल्यामुळे जिवंत बॉम्ब होता। हा एअरफोर्सचा नसल्यामुळे त्यांनी आर्मीवाल्यांच्या हँडओव्हर केला व आर्मीवाल्यांनी सांगितलं सुभेदार मेजर बाणासाहेब यांनी उद्या सकाळी म्हणजे 29 मार्चला नाशिकचे टीम येईल आणि ते बॉम्ब डिस्पोजल करतील। तरी ह्या लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अन्याय आणि आसपास वस्ती असल्यामुळं घटना घडली, पण अशी घटना भविष्यात कधी घडू नये तरीही जवळ आश्रमशाळा शेतकऱ्यांच्या वस्त्या आणि अशी घटना घडू नये ही
मी विनंती करतो शासनाला इथून पुढं केके रेंज सराव व्यतिरिक्त कुठेही बॉम्ब पडू नये. धन्यवाद. धन्यवाद. प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.